करायचा। मालेगावात महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीनंतर आनंदाचं वातावरण असतानाच मालेगाव महानगरपालिकेत मोठी दुर्घटना घडली। निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर काही वेळातच महापालिकेची लिफ्ट ओव्हरलोड झाल्यामुळे 5व्या मजल्यावरून अचानक खाली कोसळली। लिफ्टमध्ये नवनिर्वाचित पदाधिकारी, नगरसेवक, पत्रकार आणि कार्यकर्ते असे तब्बल 15 ते 16 जण अडकले होते। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित लिफ्टची अधिकृत क्षमता केवळ 8 व्यक्तींची आहे। मात्र निवडणुकीनंतर एकाच वेळी दुप्पट लोक लिफ्टमध्ये प्रवेश केल्यानं वजनाचा ताण वाढला। प्राथमिक अंदाजानुसार ताण सहन न झाल्यानं लिफ्टची वायर तुटली आणि लिफ्ट 5व्या मजल्यावरून वेगानं खाली आली। सुदैवानं लिफ्ट दुसऱ्या मजल्यावर अडकली आणि मोठा अनर्थ टळला। या लिफ्टमध्ये नगरसेवकांसह पुढारी न्यूजचे प्रदीप पाटील, एबीपी माझाचे संदीप जेजूरकर, जी24 तासचे विशाल मोरे तसेच इतर राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते। लिफ्ट अचानक कोसळल्यानं काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झाले। मोठा आवाज झाल्यानं बाहेर उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला। नेमकं काय घडलं हे क्षणभर कुणालाच समजलं नाही। घटनेनंतर तातडीनं मदतकार्य सुरू करण्यात आले। तळमजल्याचं गेट तोडून अडकलेल्या सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं। सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। दरम्यान या घटनेनंतर महापालिकेतील लिफ्टची देखभाल व सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले।